या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होडगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. तसं बघायला गेले तर ह्यांनीच प्रपोज केलं मला. कुठं त्यांनी प्रपोज केलं सरांनी तुम्हाला? म्हणजे महिलांसाठी आहे तर पुरुषांसाठी का नको. आपण आलेलो आहे चंद्राम गुरुजी यांच्या दिवशी मी होकार दिला त्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं. त्याही गोष्टीला घाबरले नाही किंवा रडत बसले नाही की आज जर ही नाही होकार दिली तर त्याच्याशी मी मनापासून प्रेम केलं आणि तो मला. तिच्या हसण्यात असतो घराचा आनंद, तिच्या कष्टामुळे फुलतो जीवनाला सुगंध. अशी ती स्त्री जगाची खरी शान, महिला दिनी करू तिच्या मानाचा मान. नमस्कार. आज महिला दिनानिमित्त आपण आलेलो आहे चंद्राम गुरुजी यांच्या नातसून ज्योती सचिन चव्हाण यांच्या सोबत गप्पा मारण्यासाठी, ज्या आयडल स्कूल सोलापूर इथल्या सचिवा आहेत. जाणून घेऊया त्यांच्यासोबत त्यांचे काही संघर्षमय अनुभव. ताई नमस्कार. थोडक्यात मला तुमचा परिचय द्या ना. मी ज्योती सचिन चव्हाण, आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलची संचालिका आहे. आणखीन तुमचं एज्युकेशन किंवा फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे ते मला जाणून घ्यायला आवडेल. माझं एज्युकेशन डीएड कम्प्लीट आहे. मी पहिला बीकॉम कम्प्लीट केलं माझं, त्याच्यानंतर ना डीएड कम्प्लीट केलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे की मी शाळा सांभाळते. आणि घराचं बॅकग्राऊंड म्हटलं तर खूपच चांगलं आहे. आमच्या घरातले एकदम सगळे फ्री माइंडेड आहेत, सगळे सपोर्ट करतात. आणि माझं माहेर आणि माझं सासर दोन्ही इथेच आहे. बर. माहेर आणि सासर इथं म्हटलं. आता थोडक्यात तुमच्या सासर बद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे, कारण तुम्ही चंद्राम गुरुजींच्या म्हणजे परिवारातून येता. पण बऱ्याच लोकांना तुमच्या माहेरा संदर्भात माहित नाहीये, तर ते आम्हाला कळेल का? माझं माहेर इथलंच आहे, सोलापूरचीच आहे मी. माझे वडील मुंबईमध्ये होते. एक छोटस बिझनेस होतं आणि बाकी आम्ही जॉईंट फॅमिली होतो. आई, भाऊ, मला एक भाऊ आहे लहान. आणि माझ्या वडिलांना जाऊन आता एक 6 वर्ष झाले. माझी आई असते माझ्यासोबतच आहे ती. आणि माझा भाऊ तोही म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे. तो एक सर्व्हिस त्याची सर्व्हिसला आहे तो. शिक्षणाच्या या पायरीवर तुम्ही आहात जिथं तुम्हाला कोणाला कोणाची प्रेरणा मिळाली. म्हणजे मला असं कळालं की तुम्ही लग्नानंतर एज्युकेशन कम्प्लीट केलं, तर कोणाची प्रेरणा तुम्हाला लाभलेली आहे? प्रेरणा म्हटलं तर म्हणजे गुरुजी, चंद्राम गुरुजी, म्हणजे ते इतके म्हणजे सपोर्टिव्ह आहे होते आमच्या लग्नासाठी पण आणि माझ्या एज्युकेशन बद्दल सुद्धा. इव्हन माझे सासू सासरे, माझे आई वडील म्हणजे सगळेच मला सपोर्ट केले. आणि त्याच्यामुळेच तर मी एज्युकेशन माझं कम्प्लीट केलं आणि आज जे काय आहे मी तुमच्या समोर आहे. बर. लग्नासंदर्भात तुम्ही जेव्हा म्हणता, बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल, मॅडमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे, इंटरकास्ट मॅरेज आहे. तर थोडक्यात मला कशी सुरुवात झाली, कुणी प्रपोज केलं, या संदर्भात थोडीफार माहिती मिळाली तर बरं होईल. बापरे, हो ठीक आहे. ऍक्च्युली मी संगमेश्वर कॉलेजला होते, 11वीला होते आय गेस, जेव्हा हे भेटले मला. आणि तसं बघायला गेले तर ह्यांनीच प्रपोज केलं मला. त्याच्यानंतर मी खूप दिवसानंतर ना त्यांना होकार दिला. आणि त्या दिवशी ज्या दिवशी मी होकार दिला त्या दिवशी त्यांनी ठरवलं होतं की आज जर ही नाही होकार दिली तर आता ह्याच्या पुढं आपण तिला विचारायचं नाही. बर बर. म्हणजे एक फिल्मी स्टाईल तुमचं झालेलं आहे. कुठं त्यांनी प्रपोज केलं सरांनी तुम्हाला? अगदीच म्हणजे घराजवळच, जवळच होतं घर त्यांचंही माझंही. आणि ते नेहमी मला दिसायचे कॉलेजला जाता येता. मग अगदीच घराजवळच मी जात होते नेहमीप्रमाणे कॉलेजहून घरी. तेव्हा मग मला ते भेटले आणि
त्यांनी म्हटलं की मी आता म्हणजे तू जर नाही होकार दिलास मला आज तर मी आता ह्याच्या पुढे नाही येणार, तुला विचार नाही राही नाही. आणि त्याच दिवशी मी होकार दिला. किती वर्ष झाली आहेत लग्नाला? 22 पूर्ण झाले. बर, मग आता काय म्हणजे ह्या 22 वर्षामध्ये काय चढ उतार झालेले आहेत आयुष्यामध्ये? चढ उतार सगळ्यांच्याच आयुष्यात चढ उतार असतात. आमच्याही अप्स अँड डाऊन्स खूप आले. आणि त्याच्यातून मी शिकत गेले. मी कधीही कोणत्याही गोष्टीला घाबरले नाही किंवा रडत बसले नाही. आणि नाही का असंच का झालं तसंच का झालं आपण म्हणत असतो ना की नाही बाबा माझ्याच आयुष्यात असं का, किंवा सतत एक हे असतं नेगेटिव्ह थिंकिंग असं लोकांचं. पण मी कोणतीही गोष्ट पॉझिटिव्हली घेतली की हा ही आपल्या आयुष्यात घडली म्हणजे याच्या मागे एक रिझन असतं. प्रत्येक गोष्टीच्या मागे एक रिझन असतं की नाही आपण त्याच्यातून शिकत गेलं पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट कोणतीही अडचण असो त्याच्यामधून आपण पॉझिटिव्ह वेनीच घेतलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि मी कोणतीही गोष्ट आमच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स भरपूर आले. इव्हन मी माझे मिस्टर आम्ही कधीही कोणत्याही गोष्टीला नाही का रडत बसलो नाही, खंबीरपणे साथ दिली मिस्टरांनी पण, आणि खंबीरपणे आम्ही उभा राहिलो. त्याच्यामुळं आज आम्ही इथे आहे. आणि कोणतीही गोष्ट आपण पॉझिटिव्हली घेतली ना आयुष्यात आय गेस म्हणजे कोणालाही कुठल्याच गोष्टीला अडथळा येणार नाही असं मला वाटतं. सर रोमॅन्टिक आहेत का? हो, खूप रोमॅन्टिक मला आहे. एक असा एक तुमचा क्षण सांगा ज्यावेळी नाही मी ते खूप भावुक होते, मी त्या दिवशी ते रोमॅन्टिक Okay. झाले आणि मी भावुक होते खूप. रोमॅन्टिक तर ते प्रत्येक क्षणी असतात. बर, इव्हन म्हणजे घरात असू बाहेर असू कामात असू ते रोमॅन्टिकच असतात. त्यांचा स्वभावच तसा आहे. आणि असा कोणता क्षण म्हणजे ते रोमॅन्टिक होते मी भावुक होते तर म्हणजे माझ्या लग्नातला तो क्षण आहे की म्हणजे मी खूप भावुक झालते. आणि तो क्षण म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे की मी ज्याच्याशी मी मनापासून प्रेम केलं आणि तो मला भेटला. त्याच्या इतकं म्हणजे आनंद त्या दिवशी झाला होता मला, आणि मी भावुक पण होते. आणि ते सतत नेहमीच रोमॅन्टिक असतात, त्याच्याबद्दल काही हेच नाही. बर. आता 22 वर्ष झालेली आहेत लग्नाला. कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटतं की मी जो डिसिजन घेतला होता तो योग्य होता आणि 100% अगदी हा अगदी ते बरोबर आहे? हो, म्हणजे मला असं कधीच वाटलं नाही म्हणजे लाईफ मध्ये की माझा डिसिजन चुकला आहे किंवा नाही का असं कधीच वाटलं नाही मला. इव्हन माझे घरचे म्हणजे सासरचे पण इतके सपोर्टिव्ह आहेत. मी म्हणजे मला भाषा कळत नव्हती, मला म्हणजे बोलता येत नव्हतं, पण त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं. म्हणजे सासू सासरे तर मला आई वडिलांपेक्षाही जास्त मला लाडात ठेवले. आणि मिस्टर तर माझे सदैव माझ्या पाठीशी असतात. त्याच्यामुळे मला कोणती अडचण आली नाही. ताई, अजून एक आहे की आपण एक वेगळ्या समाजामधून आलेलो आहे आणि एका वेगळ्या समाजामध्ये आपण येतो. समाजाच्या रूढी, परंपरा, भाषा यामध्ये हो. फार फरक असतो. तर ते तुम्ही सगळं कसं एक्सेप्ट केलात? हळूहळू तुम्हाला त्यामध्ये कसं म्हणजे तुम्ही त्यामध्ये रंगून गेलात? राईट. मला जाणून घ्यायला आवडेल. मी जसं की तुम्हाला सांगितलं की माझे सासरचे कधी मला असं वेगळं ट्रीट नाही केलं की बाबा ही त्या नाही का जातीची आहे, आपली जात वेगळी किंवा आपलं कल्चर वेगळं असं कधी, आणि मलाही वाटलं नाही ते. खूप चांगल्या रीतीने त्यांनी मला सांभाळून घेतलं आणि मी काही दिवसातच मी म्हणजे सगळ्या गोष्टी मी हे करून घेतल्या. म्हणजे असं काही अवघड नव्हतं आणि असं काही वेगळं काही नव्हतं त्याच्यामध्ये. कॉलेज किंवा स्कूल सांभाळताय, घराची जबाबदारी सांभाळताय, सर राजकारणात आहेत, ती एक बाजू आहे. ओव्हरऑल सगळं पाहताना थोडीशी धाकधूक होते किंवा थोडंसं घाबरल्यासारखं होतं? धाकधूक नाही होत, म्हणजे घाबरल्यासारखंही होत नाही. सर आत्ता आत्ता पॉलिटिक्स मध्ये गेलेत. म्हणजे नाही, सॉरी, म्हणजे आत्ता जस्ट शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय त्यांचा. जवळपास खूप वर्ष झाले ते पॉलिटिक्स मध्ये आहेत. आणि नाही असं काही म्हणजे धाकधूक वगैरे काही होत नाही. म्हणजे मला असं ओव्हरऑल म्हणायचं की सर बाहेर असतात कामानिमित्त, तर मुलांची जबाबदारी, ओके घराची ओके, हा जबाबदारी, शाळेची जबाबदारी
हे सगळं तुमच्यावरती आहे. त्यावेळी थोडस थकल्यासारखं वाटतं. नाही, एक सांगू का, म्हणजे सर बाहेर जरी असले तर मला कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ देत नाहीत. ते बाहेर जरी असले तरी मला कोणती असं अडचण येईल असं ते करत नाहीत. कोणतीही गोष्ट मी त्यांना सांगितली ते झटक्यात, म्हणजे ते काही असं मिनिटामध्ये सॉल्व्ह करतात आणि मला कधी अडचण नाही आली. म्हणजे मुलांचं, घरचं, शाळेचं बघायचं, सगळे सपोर्ट आहे. आई आहे माझी, सासरचे सपोर्ट करतात, त्याच्यामुळे मला कोणतीही असं अडचण आली नाही किंवा आताही येत नाही असं म्हणायचं. बरं, प्रेरणास्थान म्हणून जर तुम्ही समोर ठेवलं तर कोणाचं नाव घ्याल? गुरुजी, संग्राम गुरुजी, आजोबा, तर ते आहेत माझे. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते आणि एखाद्या माणसाने म्हणजे ते इतके म्हणजे सगळं काही कसं इतकं सोप्यापणे सांभाळत होते. लोकांशी कसं बोलायचं आणि ते कोणत्याही म्हणजे कोणतीही व्यक्ती असो, त्यांचं काम म्हणजे झटक्यात करत होते. असं म्हणजे आणि त्यांना बघून असं वाटायचं की अरे हो, हे काम म्हणजे झटक्यात होऊ शकतं. आपण किती विचार करतो की नाही खूप अवघड आहे, हे कसं होईल, काय होईल. ते माझी प्रेरणा ते आहेत. म्हणजे त्यांच्याकडून बघून मला प्रेरणा मिळते आणि माझे सासरे आणि आणि माझे मिस्टर. समाजकारण, राजकारण, शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आता तुमचं घर परिपूर्ण आहे. भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुमचे काही उद्देश आहेत की बाबा मी हे असं करेन किंवा या क्षेत्रामध्ये मला पुढे जायला आवडेल? हे असं म्हणजे म्हणजे समाजकारण आहे तुमच्या घरामध्ये, हम्म, चंद्राबाई हम्म. गुरुजींनी ते काय उदयाला आणलेलं आहे. हम्म. राजकारण आहे, शैक्षणिक वारसा तुमच्या घराला आहे. तुम्ही कुठला एक एक गोष्ट आहे जी पुढे घेऊन जा? मला असं वाटतं की एज्युकेशन ही फील्ड इतकी म्हणजे काय म्हणतात ना, इतकं पवित्र हे आहे ना, हे म्हणजे प्रोफेशन, जे मी खूप प्राऊड फील करते की मी ह्या म्हणजे हे बॅकग्राऊंड असल्यामुळे मला हे मिळालं. त्याच्यामुळे मी खूप प्राऊड फील करते आणि मला असं वाटतं की मुलांना आणि मुलींमध्ये फरक न करता आपण आपल्या मुलींनाही तितकंच एज्युकेशन दिलं पाहिजे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे आणि सगळ्या रीतीने ते म्हणतात ना इंडिपेंडंट असले पाहिजे मुली, असं मला वाटतं आणि हेच मला असं वाटतं की हे पुढं मी कायम ठेवावं. नक्कीच तुमच्या स्कूलमध्ये देखील मुली आहेत. त्या आपल्याकडे एक आदर्श म्हणून पाहतात. तर अशा मुलींना तुम्ही काय सांगाल की आज महिला दिनाच्या निमित्ताने जेव्हा आपण महिलांना एक मोटिवेट करतो, तर असा काही संदेश आहे जर तुम्ही देऊ इच्छिता? नक्कीच, नक्कीच. मी मुलींना सांगेन की नाही म्हणायला शिका. म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुम्हाला वाटत असेल की नाही ही योग्य नाही आम्हाला, तर तिथं नाही म्हणायला शिका. आपण काय करतो महिला की नाही जाऊ दे, नाही का, आपण एक महिला आहे, कसं नाही म्हणायचं, आपल्याला अडथळे येतील पुढे जाऊन. नाही, आपल्याला जर वाटत असेल की ही योग्य नाही किंवा आपल्याला ते पटत नसेल तर तिथंच नाही म्हणायला शिका. हा मला म्हणजे सगळ्या महिलांना आणि मुलींना एक संदेश द्यायचा आहे की आणि नाही का, काही महिला असतात की घरातलं फायनान्शियली कोण बघतं, नाही माझे मिस्टर बघतात, तर तुम्हीही शिका. कोणतीही गोष्ट असं नाही का अवघड काही नसतं. सगळ्या गोष्टी शिकल्या तर सोप्याच असतात. तर मला असं वाटतं की महिलांनी नाही का कोणावरही डिपेंडंट राहू नये. सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असायला पाहिजे आणि महिला म्हणतात ना सगळं सांभाळू शकतात. घरही सांभाळू शकतात, मुलंही आणि त्यांचं प्रोफेशनही इतक्या छान रीतीने ते सांभाळू शकतात असं मला वाटतं. शिक्षण आहे, त्यानंतर व्यवसाय आहे आणि नोकरी आहे. हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहे, पण प्रायोरिटी कुठे दिली पाहिजे असं तुमचं मत आहे? प्रायोरिटी मला असं वाटतं की ज्या ज्या वेळेस प्रायोरिटी दिली पाहिजे. आता मला असं वाटतं की एज्युकेशन ही तितकंच महत्वाचं आहे, फॅमिली ही तितकीच महत्वाची आहे आणि आपलं प्रोफेशन
तेही तितकंच महत्वाचं आहे. पण ज्या वेळेस जी प्रायोरिटी आपण सांभाळली पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं की एज्युकेशन च्या वेळेस आपण एज्युकेशन घेतलं पाहिजे. फॅमिली, जेव्हा आपली गरज असते फॅमिलीला, त्यावेळेस आपण त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे आणि प्रोफेशन हे त्यालाही महत्व दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून आपण जर चाललो किंवा आपण त्या नाही का घेतल्या जबाबदारी आपण त्याची, तर सगळं व्यवस्थितच आय गेस म्हणजे हे होतं. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांवर होणारे अन्याय या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे या सदीमध्ये किंवा या शतकामध्ये महिला सुरक्षित आहेत का? मला असं वाटतं की महिलांवर अन्याय, एक सांगायचं म्हटलं तर महिलांचे मेन म्हणजे हे म्हणतात ना, शत्रू किंवा जे असतात ते महिलाच असतात, मला असं वाटतं. म्हणजे महिलाच महिलांना पुढे जाऊ देत नाही, असं मला वाटतं. आणि महिलांनी, मला असं वाटतं की महिलांना सपोर्ट केला पाहिजे. काय आजकाल काय होतं की ती किती हुशार आहे किंवा ती तिच्या प्रोफेशन मध्ये किती छान करते हे बघण्यापेक्षा ती काय घातलीये, ती कशी चालतीये, ती कशी बोलते, ह्याच्यावर जास्त लक्ष देतात महिला. ती किती हुशार आहे, तिचं काम ती किती छान करते, घरदार सगळं सांभाळते, किंवा एखादी साडी जर ती नवीन घातली किंवा एखादी गाडी जर ती नवीन घेतली तर त्याच्याबद्दल ते बोलतात. पण तिचं जे काय म्हणतात मेहनत आहे किंवा तिचे जे सॅक्रिफाईस आहे त्याच्याबद्दल कोण बोलतच नाही. पण मला असं वाटतं की आपण ते बघितलं पाहिजे की त्याच्या मागचं तिचे संघर्ष किती आहे, तिनं किती कष्ट केले, ते ते बघितलं पाहिजे, तिची हुशारी बघितली पाहिजे. नाही की ह्या इतर गोष्टी नाही का, आता सोशल मीडियावर तर खूप आहे की आता एखादी महिला जर सोशल मीडियावर चांगलं ऍक्टिव्ह असेल किंवा ती तिच्या कलेतून काहीतरी लोकांना दाखवत असेल तर महिलाच, मला असं वाटतं की ते म्हणजे हे करतात, टीका करतात. असं न करता तुम्ही सपोर्ट करा ना. एखादी महिला जर तिच्या कलेतून किंवा तिच्या स्किल मधून काहीतरी करत असेल तर आपण सपोर्ट केला पाहिजे, असं वाटतं मला एक महिला म्हणून. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांकडून बरेचसे कायदे आहेत आणि त्याचे दुरुपयोग पण होत आहेत, तर हे खरं आहे का? आणि तुमच्या दृष्टिकोनातून ते कसं, म्हणजे तुम्ही कसं पाहता त्याला? मला असं वाटतं की दुरुपयोग तर होणारच. आता काही कोणत्याही गोष्टीला ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतातच. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे कोणत्या ह्याच्यात म्हणताय तुम्ही? म्हणजे त्यामुळे काय होतं की महिला स्वतःच्या कायद्याचा जो वापर आहे तो एक शस्त्र म्हणून करतात. राईट, आणि कुठं ना कुठं समोरचा पुरुष हा भरडला जातो त्यामध्ये. आणि नुसता पुरुषच नाही तर त्याची फॅमिली देखील त्याच्यामध्ये भरडली जाते. एक्झॅक्टली. बरोबर आहे, तुम्ही म्हटल्यासारखं काही गोष्टी डिसएडव्हान्टेजेस घेतात काही महिला. म्हणजे मला असं वाटतं की कायदा जे आहे महिलेकडून 100% म्हणजे मी म्हणते की तिच्या साईडनं उभारलेला आहे. पण महिलेनी असं न करता जे त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते त्यांनी विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, असं मला वाटतं. पुरुषांसाठी कायदा यावा का? यावा, म्हणजे मला असं वाटतं यावा. म्हणजे महिलांसाठी आहे तर पुरुषांसाठी का नको, असं मला वाटतं. कारण समान पाहिजे. कारण पुरुषही तितकेच मेहनत घेतात त्यांच्या प्रोफेशन मध्ये, ते पुढे आहेत. तर असं मला वाटतं की समान असावं, पुरुष आणि महिला खाली वर काही नाही, समान असलं पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक कर्तबगार पुरुषामागे एक महिला असते असं म्हणतात. तुम्ही आज सांगितलं की माझ्या मागे 1, 2, 3 पुरुष आहेत. तर त्या संदर्भात मला थोडक्यात, म्हणजे सरांसंदर्भात मला थोडक्यात जाणून घ्यायचंय. कारण सचिन चव्हाण सरांना तसं म्हणजे ते कुटुंबात कसे आहेत ते आम्हाला माहित नाहीये. तर मला थोडक्यात ते ऐकून घ्यायला आवडेल. माझे मिस्टर म्हणजे खूप शांत नाही का, संयमी, म्हणजे खूप पेशन्स आहे त्यांच्यामध्ये आणि इतके काइंड हार्टेड आहेत ते.
म्हणजे मी माझ्या आयुष्यात खरं सांगते, लिटरली इतकं पेशन्स असलेला माणूस मी पाहिला नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये इतका पेशन्स आहे आणि ती एक क्वालिटी मला खूप आवडते त्यांची. आणि सपोर्टिव्ह आहेत खूप. आणि म्हणजे इतरांनाही कोणत्याही गोष्टी, कोणत्याही अडचणी आल्या तर ते स्वतःची अडचण स्वतःच नाही का काहीतरी समजून ते त्याच्यातून मार्ग काढतात. कधीही कोणत्याही म्हणजे कोणीही असो, त्यांना कधी असं नाराज केलेलं नाहीये त्यांनी. आणि हे क्वालिटीज आहेत त्यांच्यामध्ये. म्हणजे आता त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर मला नाही वाटत की असं वेळ कमी पडेल. इतके खूप काही क्वालिटीज आहेत मिस्टरांमध्ये. थोडक्यात एक संदेश आपल्या सगळ्या महिलांसाठी. मी जसं की सांगितलं की जर आपल्याला कोणतीही गोष्ट जर पटत नसेल तर तिथं नाही म्हणायला शिका. आणि आजकाल इतकी धावपळ झाली, इतकं कॉम्पिटिशन आहे, तर महिला मला असं वाटतं की त्यांच्या हेल्थकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय. की घर पण सांभाळायचंय, बाहेरचे पण कामं आहेत, कोणी जॉबला असेल, मुलं आहेत, घरचे आहेत. तर त्याच्यामधून स्वतःसाठी 1 तास दिलाच पाहिजे. कारण आपण आहे तर आपली फॅमिली आहे. तर मला असं वाटतं की त्यांची हेल्थ पहिला मेन सांभाळावी. आणि कोणतीही गोष्ट अप्स अँड डाऊन्स असू दे, की कितीही अडचणी असू दे, त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे कोणतीही गोष्ट. जर तुम्ही पॉझिटिव्ह राहिलात, स्वतःवर जर विश्वास असेल आणि नाही का खचून जायचं नाही कोणत्याही गोष्टीला, तर आपोआप मार्ग निघत जातील. असं मला वाटतं.